यावेळी सायंकाळचे 7:30 होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम 102.7 मेगा. प्रसारित करीत आहो शेतकरी बंधू आणि भगिनींचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना. मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार भाग पहिला. विषय आहे शेती. सहभागी तज्ज्ञ आहेत डॉक्टर दीपक कचवे, वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ, तसेच डॉक्टर प्रमोद मगर, वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ. त्यांच्यासोबत डॉक्टर रुपेश झाडोदे, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ. निवेदन आणि निर्मिती आहे सुमेध मुंगले यांची. हॅलो कास्तकार. राजेंद्र क्षीरसागर, बऱ्हाणपूर, करम तहसील. माती परीक्षण आणि एल्निनो या संदर्भात आमचे तज्ज्ञ. सागरी प्रवाह सक्रिय झाल्यामुळे आपल्याला 92% पाऊस पडणार आहे सरासरीच्या. समजा आपल्या गावामध्ये 100 मिलीमीटर पाऊस पडत असेल नेहमी, तर आपल्याला ह्या वर्षी कमी जास्त 92 पडू शकतो. त्याच्यात थोडंसं महाग पुढे होऊ शकते. 92 मध्ये 1-2% महाग, 5% महाग किंवा 5%. तर त्यामुळे आपल्याला ह्या वर्षी थोडासा पाऊस कमी येणार आहे. आणि आपल्याला जून महिन्यामध्ये पाऊस बरा आहे सरासरी एवढा, आणि जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला पाऊस कमी आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काही काळजी घ्यायची पेरणी करताना. तर आपल्याला काय करायचं काका, पेरणी करताना एक BBF नावाचं पेरणी यंत्र असते. ऐकलंय का नाव BBF? हो हो हो. हा म्हणजे रुंद वरंबा सरी यंत्र. तर हे रुंद वरंबा सरी यंत्र जे पेरणी यंत्र आहे, या पेरणी यंत्रानं आपण अशा पाऊस कमी असणाऱ्या वर्षामध्ये पेरणी करावायची असती. काय फायदा होते काका अशा BBFने पेरणी केल्यावर? जर आपण 4 ओळी पेरल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूला एक छोट्याशा नांगरानी सरी पडती, आणि ती सरी पडल्यामुळं जर समजा पाऊस आपल्याकडे जास्त झाला तर त्या सरीमध्ये पाणी निचरा होऊन मुरते, आणि कमी झाला तेव्हा ते पिकाला मुरलेलं पाणी कामाला येतंय. तर अशा पद्धतीनं आपल्याला अशा अल्निनो वर्षाच्या काळात ह्या BBFवर पेरणी करायची, एक बाब. दुसरी बाब आपल्याला काय करायचं आहे, आंतरपीक पद्धतीचा समावेश करायचा आहे. हवामानाचा बदल झाला आहे, वातावरण बदललं आहे, आणि एखादं कमी जास्त पाऊस होऊ शकतो. तर मग आपण आंतरपीक पद्धतीचा अवलंब करायचा. आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यावर काय होतं, एखादं पीक जरी हातचं गेलं तर दुसरं पीक आपल्याला आधार देतंय. तर आपल्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन तूर. हा, सोयाबीन तूर, पराठी तूर राहतेच ना. बस मग ते तुम्ही आता कसं एकदम बरोबर बोलले. तर आंतरपिकाचा समावेश करायचा. सोयाबीन आणि अधिक तूर, कपाशी अधिक तूर, कपाशी अधिक सोयाबीन, कपाशी अधिक मूग, कपाशी अधिक उडीद. म्हणजे काय होईल, आपल्याला अशा कमी पावसाच्या काळामध्ये एक आधार होऊन जाईल. त्यानंतर दुसरं काय करायचं काका, कमी कालावधीचे वाण असतात बाजारामध्ये. अशा पाऊस कमी काळ म्हणजे येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला कमी कालावधीच्या वाहनाचा वापर करायचा. जसं आपल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या विद्यापीठाची सोयाबीनची पिढी केवी आंबा नावाची जातीची महाबीजच्या माध्यमातून आपल्याला मिळते. किंवा तुरीच्या बाबतीत
नवीन आलं आहे बियाणं ते अर्ली आहे. हो, आर्ली आहे, नवीन आलेली जात आहे 2 वर्षापूर्वी. आणि आपल्याला अशा हवामान बदलाच्या काळात आर्ली जात का लावायची की पाऊस कमी आहे आणि हे पीक आपलं लवकर निघून जाते आणि आपल्याला कमी पाण्यावर हे पीक येऊ शकतं. एक बाब. दुसरी बाब, आपल्याला तुरीसारख्या पिकामध्ये BDN 716 नावाची कमी कालावधीची जात आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची PDKV अश्लेषा नावाची जात आहे. तसेच PDKV तारा नावाची जात आहे. तर ह्या सगळ्या चांगल्या जाती ज्या मर आणि पान रोगाला प्रतिकारक आहेत, अशा कमी कालावधीच्या जातीची सगळ्या पिकांमध्ये लागवड करायची. त्यानंतर आंतरपीक पद्धतीचा समावेश करायचा. पेरणी योग्य वेळी कशी होईल याची काळजी घ्यायची. पेरणी करताना अशा आपल्या बियाण्याला बीज प्रक्रिया करायची. तसंच आपल्याला जे काही रासायनिक खतं वापरायचे तर ते काटकसरीनं वापरायचे. एकात्मिक पद्धतीनं खताचं व्यवस्थापन करायचं, म्हणजे सेंद्रिय खत, जैविक खत आणि रासायनिक खतं योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य खत निवडून योग्य जाग्यावर द्यायचे. तर अशा पद्धतीनं आपण या एल निनोच्या वर्षामध्ये काळजी घ्यायची. काका, हो सर, आलं लक्षात सगळं? बिलकुल काही सखोल माहिती दिली सर. भरपूर काही आणखी धन्यवाद. शंका आहे? नाही, आता नाही, शंका नाही आहे. म्हणजे कसं ते मला एल निनोच नाही समजलं होतं म्हणून हा, विचारलं. सांगायचं का समजून? एल निनो नाही, एल निनो काय असते काका, तुमच्या आणि आपल्या सर्व आता शेतकरी बंधूंच्या माहितीसाठी आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या भारतामध्ये मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडतो. आपल्याला जो काही जूनमध्ये पावसाळा आहे तो मान्सून वाऱ्यापासून पडतो आणि हे मान्सून वारे दक्षिणेकडून, नैऋत्य दिशेकडून वाहत येत असतात. आणि आपल्या दक्षिणेकडे जे काही पॅसिफिक समुद्र आहे, पॅसिफिक महासागर आहे, त्या पॅसिफिक महासागरामध्ये दक्षिण अमेरिका देश आहे. त्या दक्षिण अमेरिका देशाच्या पश्चिम दिशेला एक समुद्र प्रवाह वाहतो, त्याचं नाव असतं एल निनो, तुम्ही ज्याचं नाव घेतलं ते. आणि हा गरम पाण्याचा समुद्र प्रवाह आहे. आणि हा गरम पाण्याचा समुद्र प्रवाह कधी कधी वर येतो किंवा सक्रिय होतो. आणि वर आल्यामुळे काय करतंय, समुद्राच्या वरच्या पृष्ठभागाचं मोठ्या प्रमाणावर तापमान तो, म्हणजे मोठ्या क्षेत्रावर अर्धा ते 1 डिग्रीनी तापमान वाढवतो. आणि 1 डिग्री तापमान वाढल्यामुळे त्या ठिकाणी गरम वातावरण तयार होतंय. आणि आपल्या देशात देखील उन्हाळा असल्यामुळे गरम तापमान असतंय. आणि त्याच्यामुळे जे काही मान्सूनचे वारे ते वाहत नाहीत आणि आपल्याला हा पाऊस कमी येतो. त्यालाच आपण एल निनो इफेक्ट म्हणत असतो. आता समजलं? हो जी हो. हो, चालतंय. ठीक आहे. आता दादा, मातीचा नमुना कसा घेणार मग आता? आता ते मांग आलते ना तालुका कृषी अधिकारी वाले, ते सांगेन 4 कोणत्यातले काढायचं म्हणे, गोलपोळी करून एक कोर काढायचं म्हणे. हा, तर 5 ठिकाणचे घ्या, 4 कोपऱ्यातले 4 आणि मध्यभागचं 1. तर त्याच्यामध्ये काय करायचं, आपल्या जमिनीचा रंग, त्यानंतर खोली, उतार, या सगळ्या बाबी, पुरी काहीच आहे. हा, तर मग तशा गोष्टी लक्षात घेऊन मातीचा नमुना घ्यायचा, जेणेकरून आपण जे काही माती गोळा करणार आहे की नाही, ते सगळ्या आपल्या क्षेत्राची प्रतिनिधित्व करेल असा मातीचा नमुना घ्यायचा. आणि तो माती परीक्षणासाठी कृषी विज्ञान केंद्र आहे किंवा कृषी विभाग आहे, यांच्या माध्यमातून तुम्ही माती परीक्षण करून घेऊ शकता. हो हो, ठीक आहे दादा? ठीक आहे जी. धन्यवाद साहेब, धन्यवाद साहेब, भरपूर माहिती दिल्याबद्दल. काही हरकत नाही काका, काळजी करू नका. व्यवस्थित सगळं म्हणजे सुरुवात करा. तर आपलं समाधान झालं असेल असं मी या ठिकाणी मानतो. आणि तुम्ही आमच्या आकाशवाणीमध्ये फोन केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद साहेब. धन्यवाद. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. हॅलो कास्तकार, कोण बोलता आपण? मी रुपराज मिलमिले बोलतो सर, वडगाव पोलीस स्टेशन, जिल्हा यवतमाळ. अच्छा, रूपराजजी मिलमिले, तुमचा हॅलो कास्तकारला फोन लागलेला आहे. आणि आजचा विषय हा शेती आहे. शेती संदर्भात आपला काय प्रश्न आहे? सर, मला तुरी लावायची आहे. मी दरवर्षी कपाशीमध्ये तुरी लावतो. बरोबर, मिश्र पिकाची लागवड करता? हो, मिश्र पिकाची, म्हणजे पराठी आणि तूर. तर यावर्षी मला जरा स्पेशल तुरी लावायची आहे, सलग अलग. बरं. आणि त्यामध्ये म्हणजे तुरीमध्ये अंतर किती ठेवावं लागेल, आणि मर प्रतिबंधक व्हेरायटी आपल्या कृषी विद्यापीठाची आहे का बा कोणती? अच्छा. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आंतरपीक आपल्याला कोणतं, सोयाबीन म्हणा किंवा मूग म्हणा, घेता येईल का? बरं, याबद्दल आंतरपीक म्हणून काही पिकं घेता येईल का या संदर्भात तुम्हाला विचारायचं आहे आणि तूरबद्दल माहिती घ्यायची आहे. तर तुमच्या या प्रश्नांना आमचे तज्ज्ञ उत्तर देत आहेत डॉक्टर रुपेश झाडोदे सर. ऐका तर त्यांच्याकडून. नमस्कार. नमस्कार म्हटलं. नमस्कार जी. हां, तर आपल्याला आता जे तूर पीक घ्यायचं आहे, तर त्याच्या काही डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या काही नवीन सुधारित जाती आहेत,
त्यामध्ये सर्वप्रथम आहे PDKV अश्लेषा, हे वाण चांगलं आहे. त्यानंतर मग अजून मराठवाडा कृषी विद्यापीठाचं BDN 716 हे लाल दाण्यासाठी जे व्हरायट्या म्हणतो ते आहेत, वाण आहेत. जर तुम्हाला पांढऱ्या दाण्यासाठी जर लावायची असेल तर मग गोदावरी हे एक वाण चांगलं आहे. आणि जर तुम्हाला तूर पिकामध्ये जर आंतरपीक घ्यायची असेल तर त्यामध्ये सोयाबीन हे पीक चांगलं आहे. त्यामध्ये तुम्ही 2-1 किंवा मग 6-1 किंवा 4-2 अशा प्रकारे तुम्ही ते तूर अधिक सोयाबीन तुम्ही पीक पद्धतीमध्ये घेऊ शकता. आणि आता सोयाबीनच्या ज्या व्हरायटी आहेत, आपण सोयाबीनच्या व्हरायटीमध्ये समजा वाणामध्ये जर सांगायचं झालं तर त्यामध्ये बघा एक आहे PDKV अंबा. सोयाबीनच्या बाबतीत PDKV अंबा हे वाण चांगलं आहे. या वाणाचा दाणा जो म्हणतो आपण तो चांगला गोल आहे आणि पिवळा दम असल्यामुळे याला मार्केट व्हॅल्यूसुद्धा चांगली मिळते. त्याबरोबरच जर तुमच्या इकडे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जर मोठ्या प्रमाणात असेल तर त्यासाठी सुवर्ण सोया म्हणून हे वाणसुद्धा चांगलं आहे. सोयाबीनचं सुवर्ण सोया हे वाण. हां, किंवा तुमच्या शेतात जर पाणी वगैरे साचत असेल तर तिथे हे वाण चांगल्या प्रकारे येतं. काका, तुम्ही ज्या तुरीच्या अगोदर जाती वापरत होतात त्याच्यामध्ये तुम्हाला काय समस्या यायची? सर मी का नाही बऱ्याचशा व्हेरायट्या वापरल्या. तर BDN 716 लावतो मी 2 वर्ष झाले. हो. तर मरते सर तुरी खूप. हा, मग काय होतं, अगोदर जे वाण होते त्या वाणाला मर आणि वांज हे 2 रोगाला ते बळी पडत असत अगोदरचे वाण. मग नवीन शास्त्रज्ञांनी मर आणि वांज रोगाला प्रतिकारक अशा बऱ्याचशा जाती काढल्यात. आत्ताच आमच्या सरांनी सांगितलं की PDKV अश्लेषा आहे, BDN 716 आहे, PDKV तारा आहे. या सर्व जे काही वाण आहेत हे मर आणि वांज रोगाला प्रतिकारक असे वाण आहेत. आणि आता त्याच्यामुळं शेतकऱ्यांची ती समस्या हे झालेली आहे. तर तुम्हाला निखळ तूर लावायची म्हणतात ना, तर आपल्याकडे आम्ही शेतकरी काय पाहताना बघतो, एका जागेवर 10-10, 12-12 झाडं लावलेले आम्हाला दिसून येतात बऱ्याच ठिकाणी. तर आपल्यासोबतच आम्ही इतर शेतकरी बंधूंना देखील हे सांगू की एका जागेवर 2 झाडाच्या वर झाडं नसावं. आपण जास्त जरी झाडे लावले 2-4 तर एकदा उगवून झाल्यानंतर चांगले 2 झाडं ठेवायचे आणि बाकी कमजोर झाडं आपण त्या ठिकाणचे पहिले बाकीचे सगळे काढून टाकायचे आपल्याला. तर ते करा. आणि लागवडीचं अंतर आपल्याला 2 रांगामध्ये 3 फूट ठेवायचंय आणि 2 झाडामध्ये 20 सेंटीमीटर लागवडीचं अंतर आहे. तुमच्या सोयीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये थोडीशी वाढही करू शकतात, परंतु ही एक शिफारस आहे. झालं समाधान? हो सर. तुम्ही आकाशवाणीमध्ये फोन केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार ऐकलात. भाग होता पहिला, विषय होता शेती आणि सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर दीपक कचवे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ, तसेच डॉक्टर प्रमोद मगर, वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ, आणि डॉक्टर रुपेश झाडोदे, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ. निवेदन आणि निर्मिती सहाय्य होतं सुमेध मुंगले यांचं. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए. संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है. अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा. बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा. योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान. अब आपकी है बारी. नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण. फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच. कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया हे बहारदार गीत. हंसना सीखो,
हंसते हंसते रोना। शेतकरी बंधू आणि भगिनींनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया उन्हाळ्यात घ्यावयाची काळजी याविषयीचं हे निवेदन. मंडळी, उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या याप्रमाणे: जिल्ह्यात मागील 4 ते 5 दिवसापासून तापमानात लक्षणीय वाढ होत असून उष्णतेचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. उष्णतेच्या काळात उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तर सुरुवातीला ऐकूयात काय करावे. मंडळी, जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार नागरिकांनी तीव्र उन्हात विशेषतः दुपारी 12 ते 3 या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. शक्यतो हलक्या रंगाचे सुती कपडे वापरावेत. तसेच बाहेर जाताना छत्री, टोपी किंवा गॉगलचा वापर करावा. मद्य, चहा, कॉफी तसेच कार्बोनेटेड शीतपेयांचे सेवन टाळावे आणि शिळे अन्न खाणे टाळावे. उन्हात काम करताना चेहरा आणि डोके ओल्या कपड्याने झाकावे. शक्यतो दुपारी 12 ते 3 या वेळेत उष्ण वातावरणात कष्टाची कामे करू नयेत. चक्कर येणे किंवा आजारी वाटल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ORS, लस्सी, ताक, लिंबू पाणी यासारख्या घरगुती शीतपेयांचे सेवन करावे. तसेच पशुधनाला सावलीत ठेवून त्यांना भरपूर पाणी उपलब्ध करून द्यावे. मंडळी, हे झाले काय करावे याबद्दल. आता ऐकूयात काय करू नये याविषयी. याचबरोबर प्रशासनाने काही गोष्टी टाळण्याचेही आवाहन केले आहे. त्यानुसार दुपारी 12 ते 3 या वेळेत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट आणि जाड कपडे घालू नयेत. बाहेर तापमान जास्त असल्यास जास्त शारीरिक श्रमाची कामे करणे टाळावे. उष्माघात झालेल्या व्यक्तीची काळजी घेताना त्यांना त्वरित थंड जागी हलवावे आणि शरीराचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा. ओल्या कपड्याने अंग पुसून थंड करावे. तसेच ORS, लस्सी, ताक किंवा लिंबू पाणी द्यावे. बाधित व्यक्तीला तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करावे. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी आणि आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आत्ताच आपण उष्माघातापासून बचावासाठीच्या मार्गदर्शक सूचना याविषयीची माहिती ऐकलीत. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया हे बहारदार गीत. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पुन्हा भेटूयाच पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी सुमेध मुंगले घेतो आपली रजा. नमस्कार. माहितीचा वावर किसान वाणी.